आणि या नवतेजस्विनी महोत्सवाचे तुम्ही देखील उद्घाटन केलं आणि सुप्रियाताईंनी देखील उद्घाटन केलं, म्हणजे दोन उद्घाटनं पार पाडलेले आहे. आज या ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं माविम आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवतेजस्विनी जिल्हास्तरीय हा बचत गटांचा महोत्सव आयोजित केला आहे. याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं. उद्घाटनेची वेळ 4ची होती. 4 वाजता मी उद्घाटन केलं. आता माविमचे अधिकारी माझ्याबरोबर असताना मी हे उद्घाटन केलं आहे. आता मला माहीत नाही त्याच्यानंतर किती आणि कोणी काय उद्घाटन केलं. तुम्ही सुप्रियाताईंची भेट टाळली असं एकंदरीत या मला 4ची वेळ होती. 4 ते 4:30 वाजेपर्यंत मी अर्धा तास थांबून निघणार असंही संयोजकांना मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. त्याच्यामुळे मी 4ला 5 कमी असताना इथं पोहोचले. 4 वाजता उद्घाटन केलं, स्टॉलला भेट दिली. अजून मला असं वाटते कार्यक्रमाला थोडासा अवकाश आहे किंवा कार्यक्रमाला वेळ लागेल. त्याच्यामुळे बचत गटांची आणि आयोजकांची भेट घेऊन सत्कार घेऊन मी निघते. बीडमध्ये महिलांना मारहाण झालेली आहे, आरोपी अद्यापही अटक झाले. यामध्ये आपण पाहतोय राज्याचे गृहमंत्री हे अतिशय सतर्क आहेत आणि योग्य ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतात आहेत. महिलांवरती जिथं पुढे अन्याय अत्याचार होत असेल तिथं त्यामध्ये आरोपी कोणीही असो कायद्याच्या चौकटीतून त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देण्याची भूमिका ही संबंधित पीडितांना राहील. सातत्यानं राज्यामध्ये महिलांवरती जे अत्याचार होतात त्याचं प्रमाण वाढतंय. महिला आयोगाच्या वतीनं नेमका काय उपाययोजना करणार आहेत? कारण विरोधकांकडून अशी टीका होते की केवळ पक्षातील जर नेते असेल तर त्यांना सोडलं जातं आणि इतर ज्या तक्रारी येतात त्याकडे गांभीर्याने महिला आयोगाकडून पाहिलं जात नाही. खरं तर गेल्या 3 वर्षापूर्वी महिला आयोगावरती कोण होतं हे महाराष्ट्राला माहिती नाही आणि विरोधकांना तर नाहीच नाही. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर खरं तर कुठे काही घटना घडली महाराष्ट्रामध्ये तर विरोधक महिला की आयोग कुठे म्हणतात ही माझ्या यशाची पावती आहे. खरं तर यामध्ये काही झालं तर आयोगाने ती दखल घ्यावी असं जेव्हा विरोधकांना वाटतं ते माझं यश आहे. कारण की मी दखल घेतल्यानंतर आयोगाने दखल घेतल्यानंतर निश्चितपणाने त्या घटनेला न्याय मिळणार आहे हे विरोधकांना सुद्धा माहिती आहे. दुसरी गोष्ट NCRBचा अहवाल आहे. या NCRBच्या अहवालामध्ये 2021-22 मध्ये जितक्या घटना आहेत तितक्याच घटना 23-24 मध्ये आहे. याचाच अर्थ कन्व्हिक्शन रेट वाढल्यामुळे नोंद करण्याकडे महिलांचा कल वाढलाय. त्याचं आम्हाला एका दृष्टीने समाधान काय आहे, यापूर्वी महिलांवर अन्याय अत्याचार होत होत्या पण आपण मांडायचं कुठं, सांगायचं कुठं, आपल्याला न्याय मिळेल की नाही ही मनामध्ये त्यांची साचकता होते. आणि आता आम्ही टोल फ्री नंबर दिलेत, मेल ID दिलेत, भरोसा सेल आहेत, बीट मार्शल आहेत, दामिनी पथक आहे, निर्भया पथक आहे आणि या सगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात यासाठी सातत्याने आम्ही अवेअरनेस कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तक्रार मांडण्यासाठी पुढे यावं आम्ही सांगतोय. याचाच अर्थ आता त्या खऱ्या अर्थानं सजग झालेले आहेत आणि पुढे येऊन ते त्यांचे प्रश्न मांडतात आहेत. त्याच्यामुळे आयोग म्हणून आम्ही सतर्क आहोत. माझ्या जिल्हा सुनावणीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने तक्रारीची नोंद करून घेतो. एकाच व्यासपीठावरती जिल्हाधिकारी असेल, पोलीस अधीक्षक असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, या सगळ्यांच्या समक्ष ही जनसुनावणी आजपर्यंत कधी झाल्या नाही. ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन होतात. 155-209 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. गडचिरोलीच्या आहेरी भागामधून सुद्धा कॉल केला तर त्यांना मदत मिळते. बीट मार्शल, दामिनी पथक, निर्भया पथकच्या माध्यमातून तातडीने सुरक्षा देण्याची व्यवस्था या माध्यमातून केली जाते. भरोसा सेलच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार मिटवण्यासाठी काउन्सलिंग मोठ्या प्रमाणात आणि काउन्सलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उभे केलेत. त्याच्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे. 112 हा टोल फ्री क्रमांक महिलांसाठी आहे. 1098 हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थिनींसाठी आहे. त्याच्यामुळे जिथे कुठे असेल त्या सुरक्षितेसाठी आम्ही सतर्क आहोत. बीडमधील जो खोक्या घुसले आहे त्याच्या घरावरती वन विभागाने काल बुलडोझर फिरवला. यानंतर रात्री संध्याकाळी जवळपास 20 ते 25 अज्ञात इसमांनी त्या ठिकाणी त्यांच्या ज्या घरातली महिला आहे त्यांच्यावरती हल्ला केला गेलाय. त्यांच्या आता कुटुंबातून अशी मागणी होऊ लागली की महिला आयोगाने आम्हाला न्याय द्यावा. काय भूमिका असणार आहे? नक्कीच याबाबत जिथे कुठे अन्याय अत्याचार होतो तिथं आयोग म्हणून आम्ही तातडीने त्या गोष्टीची दखल घेतो. तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं, अनेक ठिकाणी आम्ही सुमोटो दाखल करत असतो. सुमोटोच्या माध्यमातून तातडीने कारवाई करण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा आणि न्याय देण्याची भूमिका असते. अगदी सांगायचं तर सांगलीमध्येच घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमध्ये 12 दिवसामध्ये आम्ही चार्जशीट दाखल केली. महाराष्ट्रामध्ये फार कमी घटना आहे ज्याच्यामध्ये इतक्या लवकर कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल केली असेल. 12व्या दिवशी चार्जशीट दाखल करून खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय देण्याची भूमिका ही आयोग म्हणून आमची आहे. अशा अनेक घटना आहेत जिथं आम्ही कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळाली पाहिजे ही भूमिका आहे. त्याच्यामुळे असं जिथं कुठे अन्याय अत्याचार होतोय तिथं आम्ही निश्चितपणाने पीडित महिला आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभे राहू. राज्याचे गृहमंत्री देखील सतर्क आहेत आणि अशा पद्धतीने कोणी अन्याय करत असेल तर त्यांना शिक्षा
पर्यंत घेऊन जाणं आणि कायद्याच्या चौकटीतून न्याय देणं ही भूमिका ते देखील निभवतात. माहिती सरकारने सत्तेत येण्या अगोदर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल अशी भूमिका मांडली होती. मात्र आता त्यांच्याच पक्षातून भाजपकडून त्यांचे आमदार आहेत त्यांच्याकडून असं म्हटलं जातं की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी दिली पाहिजे. एकंदरीत भाजपच्याच आमदारांकडून असा घरचा आहेर त्यांना दिला जातोय. तुम्ही कसं मला बघताय? वाटतं जे बोललेत त्याच्या संदर्भातलं विधान ते सविस्तर सांगतील. धन्यवाद.